बोईसर पोलिसांची कारवाई. सोन्याची चेन लंपास करणारा आरोपी अटकेत. बोईसर परिसरात प्रवाशाची फसवणूक करून सोन्याची चेन लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जातो आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रुपेश रमेश खुळे राहणार पालघर हे रिक्षाचालक असून दिनांक 14 एप्रिल रोजी एक अनोळखी इसम त्यांच्या रिक्षात बसून बोईसरकडे जाण्यास निघाला. प्रवासादरम्यान आरोपीने फिर्यादीची ओळख वाढवत त्यांना मद्यपान करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर गोड बोलून फिर्यादीकडील सुमारे 60,000 रुपये किमतीची 4.007 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन पाहण्याच्या बहाण्याने घेतली. त्यानंतर आरोपीने लघुशंकेचा बहाणा करून रिक्षातून खाली उतरून चैनीसह पळ काढला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. या तपासादरम्यान मोहम्मद उमर शाह वय वर्ष 43 राहणार अंबरनाथ याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची चेन जप्त करण्यात आलेली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केला असता त्याला 27 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पुढील तपास बोईसर पोलीस करत आहेत.